एखादी बलात्काराची केस झाली, की लोकं उठतात, मेणबत्त्या घेऊन फिरतात आणि नंतर मीडियात पण ते प्रकरण वाचतं. 4-10 दिवस ती गोष्ट तापलेली असते, त्याला आरोपीला अटक होते, सगळ्या गोष्टी होतात. वातावरण थंड झालं, की तो आरोपी जामिनावर घरी सुटतो आणि हे चालूच राहतं. मग ह्या बाबतीत एक्झॅक्टली आपण कुठे कमी पडतो असं तुला वाटतं? कायदा. ओके. जर तुझ्या मनामध्ये कायद्याची भीती असेल, माझ्या मनामध्ये कायद्याची भीती असेल किंवा जो बलात्कार करणार आहे, लैंगिक शोषण करणार आहे, त्याच्यामध्ये जर कायद्याची भीती असेल, तर तो ते पाऊल उचलणार नाही. ती भीती, तो धाक असला पाहिजे आणि तो आजच्या आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भीती, धाक राहिलेला नाही कायद्याचा. परिणामी सगळे मोकाट आहेत. त्यामुळं हे वाढतच जाणार आहे. हं. हे असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीवरनं तरी. ओके. स्टेटमेंट देणारे जे व्यक्ती आहेत, ते हायकोर्टचे जजेस आहेत. त्यांनी एक स्टेटमेंट काय दिलं माहिती आहे का? स्त्रीच्या योनीवरती जर वीर्यपतन केलं, तर ते बलात्कारात येत नाही. ओके. अजून एका ज्याचं स्टेटमेंट आहे, की स्त्रीच्या छातीला दाबणे, तिची पॅन्ट काढणे, कपडे फाडणे, हे बलात्कारात येत नाही. ओह! आता जर या कायद्याच्या जर पळवाटा असतील, तर ज्यांच्या विचारामध्ये तिची विकृती भरलेली आहे, त्यांना हे रान मोकळंच झालं ना. हं. बरोबर. कुठेही स्टेटमेंट आणि कुठे छत्रपती शिवराय.